रस्त्यावरती आलो त्याच्यापेक्षा अजून काय उन्हाळा आपला होणार आहे, त्याच्यापेक्षा काय उन्हाळा होणार आहे. तुम्ही या उन्हाला जर घाबरताय, आपल्या आयुष्याचा उन्हाळा घेऊन बसलाय आणि तुम्ही या उन्हाला म्हणताय की होऊन झालं मोर्चा उरकता घ्या. आणि आपल्याला सांगायला तरी काय लाज वाटली पाहिजे ना थोडी. आपण ठेवीदार, मला वाटतं आपण निश्चित ठेवीदार नसणार आहे. त्यांनी ज्या मेसेज ज्यांनी पाठवलाय त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. सचिन भैया उभाळे, मला एक गोष्ट विचारायचे, या माणसाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे ना? तुम्ही आमदाराचं पोरग आहे का, खासदाराचं पोरग आहे का, मंत्र्याचं पोरग आहे का? काय गरज आहे? मला एवढी गोष्ट माहिती आहे की सचिन भैयाचं खातं सुद्धा नाही कुठल्या बँकेमध्ये. त्यांना काय गरज आहे रस्त्यावरती उतरून? चांगल्या श्रीमंताच्या घरामध्ये मस्त लिहून आयुष करून खायचं काम त्या माणसाचं, रस्त्यावरती उतरायची काय गरज आहे? तुम्ही आणि आज रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. मी आता चौसाळ्यात येत होतो, चौसाळ्यामधून येत असताना त्या माणसाला म्हणलं, एक जणाची ठेवी अडकलेली आहे का, 30 का 4 लाख रुपये अडकले. मी म्हणलं अरे चल ना, तुला यायचं नाही का त्या मोर्चाला? तो म्हणला तुझं काय परिस्थिती मला सांग आणि मी बसतो. म्हणजे त्याची शब्द आहेत. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारची मानसिकता आहे. मग तुम्ही जर एवढ्या श्रीमंताच्या आत रस्त्यावरती कशाला तुम्ही लोकांपेक्षा एकमेकांमध्ये चर्चा करा? सांगू पण नका आमचे पैसे अडकले म्हणून. जनमानसाचे पैसे अडकले, सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे पैसे अडकले आणि हा पैसा काढून देण्यासाठी सचिन भैया रस्त्यावरती उतरले. त्यांना ताकदीने साथ देणे गरजेचे. मी कुठल्या राजकीय नेत्याच्या पाठीमागचा माणूस नाही, पण एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगेल की अधिवेशनामध्ये, विधान भवनामध्ये नागपूरला एकमेव बीड जिल्ह्यातला आमदार आहे. आज विचार केला तर महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये कुठल्याही न्यूज चॅनलला काढून बघा, फक्त आमचं बीडच असते. कुठल्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र 1 वर्षापासून फक्त बीड मीडियावाल्यांना फक्त टीआरपी आमच्या बीडवरती मिळतो. आणि जरा इकडे पण लक्ष द्या ना थोड्या जनमानसावरती. रस्त्यावरती आमच्या महिला भगिनी येतात आणि यांना रानामध्ये कामं नसतं, त्यांना शेतामध्ये त्याच्यासाठी आलेत त्या मीडिया आणि प्रतिनिधी होते गेले का आमचे? अरे दाखवा आमच्या पण जर बातम्या, दाखवा जनमानसापर्यंत. गोष्ट खरी आहे खोटे? उद्यापासून आपण बघा त्या मीडियावाल्यांनी बातम्या दाखवत आता न दाखवत प्रत्येकापासून व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, सचिन भैयांचं प्रत्येक जी कमेंट आहे ते व्हॉट्सअप, स्टेटस, फेसबुक, इन्स्टा हे सगळ्यावरती फिरले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला याची दखल घ्यावी लागेल. एवढा तीव्र आपण हा लढा उभा करूया. प्रत्येकाने आश्वासन द्याल का? एकदा वज्रमुक्त करा, असे हात वर करा आणि एकदा सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायची. ठेवीदारांच्या जुटीच सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर अगदी मोठ्या शब्दामध्ये बोलण्यासाठी विनंती करतोय परळी वैजनाथीतून माननीय मुंडे मॅडम. अगदी मोजक्या शब्दामध्ये 2 मिनिटातच आपण या ठिकाणी भावना व्यक्त करायच्या. हॅलो, उन्हाबाई मुंडे मी बोलते, परळी मित्राने. प्रथम उन्हामध्ये उभं राहिलेला साष्टांग नमस्कार. आणि आजूबाजूला जे आम्हाला हसतेच बघतेच यांनी इथं एवढीच बँक होती का पैसे ठेवायला, त्यांनी पण दंडवट. कारण प्रसंग ज्या टायमाला स्वतःवरच येतो त्याच टायमाला कळतं प्रसंग काय असतो. आज प्रत्येक गावाला माणूस प्रत्येक जण आशेवर जगतो. आमच्या स्वतः पालकमंत्री आम्हाला 1 वर्षाखाली 4 महिन्याखाली असं म्हणतात की तुम्ही लय आशा पोटी त्या बँकेमध्ये पैसे ठेवले. अरे पण तुम्ही बी आशा पोटी जगायला ना. आम्ही तर सामान्य माणसं आहेत, आम्ही तर आशा पोटी जगाव, पण तुम्हाला अशा मखमली खुर्च्या देऊन सुद्धा तुम्ही त्याच आशावर जगायला. आज बीड जिल्हा आता दिल्लीची काढले चांगले कामं केलं म्हणून कधीच स्पष्ट झालं नाही. आज आमच्या लेकराबाळाचे लग्न करण्यासाठी आम्ही पत्रिका छापून तुझ्या दरवाज्यात गेले. तुम्ही त्या दिवशी सांगितलं संचालक म्हणणार कुठं जाणार नाही, आपलाच माणूस आहे. आणि त्याला पळवून नाही तुम्ही, आम्ही यादानं पैसे आमच्या लेकराबाळाचे लग्न करतो आणि तुम्ही आमच्या दरवाज्यामध्ये फक्त मतदान मागायला येतात. त्या टायमाला म्हणतात आम्ही तुम्हाला 1,500 रुपये महिना देऊ बहिणीनं. अरे आमच्या इकडे 15 लाख एका बहिणीच्या कुरपून तुम्ही तिजोरी तुमच्या घरामध्ये ठेवत. पण ही न्याय भगवंत देत असतो, भगवंत सगळ्यांनीच न्याय देत असतो. आम्ही बी इथून माझ्या काहीतरी चूक केली असेल म्हणून आम्ही अशा मूर्खाच्या बँकेमध्ये पैसे टाकले. हे आम्ही स्वतः मान्य करतो. आमचा कष्टाचा पैसा हे सगळे माझ्यातून मेले ना तरी आम्ही पैसा सोडणार नाहीत. आम्हाला अटॅक येणार नाही ना, आम्हाला कुठली रोग होणार नाहीत. महाराष्ट्र काय तुम्ही पैसे घेऊन सुने जेलमध्ये बसला आणि आम्ही पैसे ठेवून सुने रोडवर बसला. आमच्यामध्ये किती ताकद असेल हे तुम्हाला काय पाहिजे. माझं एवढंच एकच विनंती पूर्ण ठेवणाऱ्यांना कोणत्याही बँकेच्या असू द्या, फक्त आपण स्वतः लढल्याशिवाय हे प्रशासन चोर आहे, हे प्रशासन राज्य आहे, हे प्रशासन माझं आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्वतः
पोलीस स्टेशन वगैरे सगळे यांच्या पायाखाली ठेवलेत. तर त्यामुळे हे काहीच आपले काम करू शकणार नाहीत. आपल्याला काम करायचं तर आपली स्वतःची छाती तुकडच करावं लागेल. एवढे दोन शब्द बोलते. आणि सचिन भाई उभारे जाणव सर, जो कोणी संचालक मंडळ असेल यांनी फाशी दिल्याशिवाय आणि मध्यसरक पडल्याशिवाय बाहेर आपण रोज बोलणार रोज. आणि आपण काय चोरी केली का? आपण पैसे ठेवलेत आणि हक्काचे येत माझा बोला हे तुम्ही कुठल्या काढून आम्हाला फक्त घुमवायला का? आमचे पैसे घेऊन तुम्ही आईस करायला आणि पुन्हा सांगायला नाही आम्हाला विनाकारण आम्ही असं डोळ्यानं समोर बघितलंय. आणि हे आम्ही दुःख काय बघतोय फक्त आमच्या जीवाला माहिती. आमचाच माणूस आम्हाला साथ देत नसलेस बाकीचे काय देणार? बीड जिल्ह्यामध्ये एक आमदार नाही ना एक खासदार नाही ना कोणता कार्यकर्ता नाही. सगळ्यांना माझ असतो. माझ्या मी शब्द बोलते आणि मी खरं बसते. या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आंदोलनाला वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारचे आपले ठेवीदार पुढे येणं गरजेचं आहे. त्यांचा बोलत असताना डोळ्यातले अश्रू बोलणं आपल्याला दिसून आलं. त्यांच्या तोंडातून एखादा शब्द जरी अभद्र गेला असला तर त्या भावना तीव्र आहेत. ते प्रशासनाला लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन पालकमंत्र्याला एक प्रश्न विचारला होता मीडियावाल्यांनी. ठेवीदार रस्त्यावरती उतरलेत, तुम्ही काही करणार का नाही? त्यावेळेस काय म्हणले की ठेवताना आम्हाला विचारून तुम्ही असे ठेवले होते का? अरे आम्ही तुम्हाला 1.5 लाख 1 लाख मतांनी ह्याच्यासाठी निवडून देतात का? आम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधातली माणसं नाहीत, परंतु रस्त्यावरती जनसामान्यांसाठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर मी माजलगाव येथून विनंती करतो हरिभाऊ शिंदे ते आपल्याशी आता 2 मिनिटांमध्ये इकडे छोटे राजपाले माननीय ठेवीदारांना माझा साष्टांग नमस्कार. आपले सचिन भाई उभारे त्यांनी गेल्या वर्षभरापासून अति तीव्र आंदोलन केले, स्वतः आंदोलन केले, परंतु आपल्या ठेवीदारावर मृत्यू अवस्थेत आहे. ह्याच्यामुळे सर्वात मोठे दुःख वाटते. आपल्याला जर आपल्या काही परत मिळवायचे असते तर आपल्याला रस्त्यावरची हे घडावे लागेल. आणि मी प्रशासनाच्या मोर्चाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना काय म्हणले तयारी करावी. तिकडे येत नाही इथंच घेते. आणि थांबा संपलं आपले सचिन भाई ज्यावेळेस आपल्याला आवाज होते त्यावेळेस ते जाऊन हे अर्जकरातून त्यांच्या आंदोलनामध्ये सहकार्य करावे ही नम्र विनंती. सचिन भाई जन आक्रोश मोर्चा हा आयोजित केला. अशी त्यांच्या एवढी गोष्ट बोला की कुणाची पैसे नाहीत त्याची. हो आपल्या लेकरं जाऊन पण मोर्चामध्ये यायला पाहिजे. तर आपल्या पैशाला आधी जर लेकरं नाही का आपलं तत्व नाही की आपल्या नातवंड नाही का? आजपर्यंत जवळपास सचिन भाई यांनी जवळपास 15 महिने झाले आज लढा लावलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. मित्रांनो आजपर्यंत जे आंदोलन केले त्यामध्ये जे आता जे संचालक मंडळ अटक झालेलं आहे त्याला कारणीभूत फक्त सचिन भाई आहेत. माझी मागणी आहे यापुढे सचिन भाईच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक साखी चौकामध्ये रस्ता रोको केला आम्ही पहिल्यांदा पुढे ठेवीदाराच्या वतीनं. त्यावेळेस आमच्यावर आम्ही ठेवीदार येतो आमच्यावर गुन्हे दाखल घेत नाही. आम्ही काय असं त्यांना आमची काय मागणी केली. आम्ही फक्त आमचे पैसे मागितले. पैसे मागितल्यामुळे जर ते आमच्यावर गुन्हे दाखल करत असतील प्रशासनाला काय बोलावं काय बोलला पाहिजे. ठीक आहे धन्यवाद सर. यानंतर उपस्थित असलेले किरण असोले सर या निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधून ठेवीदारांच्या भावना व्यक्त करतो. समोर ठेवीदारांना माझा नमस्कार. मित्रांनो मी एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे.
आपण पैसे बँकेत का ठेवले याचं उत्तर आपण जाणून घेतलं पाहिजे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही खासदार असेल, आमदार असेल, अनेक दिल्लीपर्यंत आम्ही निवेदन स्वतः दिलेली आहेत. नाही असं नाही, सचिन भावाने दिले तर आम्ही स्वतः वैयक्तिक सुद्धा सुरेश अण्णा असतील अनेक मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले आहे. याची पण दखल कोणीही घेत नाही. आज या ठिकाणी सगळे गरीब लोक आहेत. मला सांगा, श्रीमंत माणूस तुम्हाला या ठिकाणी काय येत नाही. अनेक लढ्यामध्ये आम्ही गरीब जनता परत असतो. याचं कारण असं, आम्ही गोरगरीब जनतेने पैसे ठेवले. उद्घाटन करताना खाकी कपड्यावाला पुढे आला आणि आज पैसे बुडाले म्हणून आज ते समोर यायला तयार नाहीये. का ठेवले आम्ही पैसे? आम्ही काय चोरात का? अरे तुम्ही दुकानं उघडे ठेवलेत. कोणतंही दुकान काढीत असताना त्या दुकानाला परवानगी दिली जाते. दारूचं दुकान काढायचं असेल तर तुम्ही परवानगी घेता. तर त्या दारूच्या दुकानामध्ये बोगस दारू निघाली, 10 लोक मेले तर तुम्ही प्रशासन त्या ठिकाणी येता. तुम्ही परवानगी दिली तुम्ही. आणि या दुकानामध्ये जर एखाद्या दुकानामध्ये स्वस्त असेल तर त्या ठिकाणी ग्राहक 100% जातो. म्हणजे या ठिकाणी आम्ही चूक केली का? 2% व्यापार आम्हाला मिळाला. दुकानाला परवानगी तुम्ही दिली म्हणून आम्ही त्या ठिकाणी गोरगरीब जनता गेलेली आहे. आम्ही गेलो नाही करत. ही शासनाने दिलेली परवानगी आहे. कारण जर शासनाने या ठिकाणी दुकान मारलं नसतं तर आम्ही